कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसानं चांगली उघडीप दिलेली असली तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर अजूनही कायम आहे आणि त्यामुळे राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले गेलेले आहेत, ज्यातून 4000 क्युसेक्सचा विसर्ग जो आहे तो भोगावती नदीपात्रामध्ये अजूनही सुरू आहे आणि परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील किंचित का होईना वाढ होताना आपल्याला बघायला मिळते। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 32 फूट 8 इंचांवर आहे आणि या सगळ्या नदीवरील जवळपास 33हून अधिक बंधारे जे आहेत ते पाण्याखाली आहेत। खरं तर गेल्या 8 दिवसापासून जो काही पाऊस पडतोय त्यामुळे बहुतांशी लघु आणि मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत आणि त्याचा देखील विसर्ग या सगळ्या नदीपात्रामध्ये होत असताना आपल्याला बघायला मिळतोय। मात्र एकूणच जर आपण बघितलं तर शहर परिसरात पावसाचा जोर कमी झालेला आहे, त्याचबरोबर तिकडे आलमट्टी धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडे असून देखील पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्याच्या स्थितीपर्यंत तरी नियंत्रणात असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे हा कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांसाठी एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। आपण जर बघितलं तर सध्या पंचगंगा नदी अजूनही पात्राबाहेर आहे, मात्र हे पाणी नियंत्रणात आहे असं म्हणावं लागेल। पुढचे 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम राहील अशा पद्धतीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली गेलेली आहे आणि त्यामुळे सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी नियंत्रणात असली तरी जिल्हा प्रशासन या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। जर पाणी पातळी वाढली तर स्थलांतरित होण्याच्या सूचना या आधीच नदीकाठावरील गावातील लोकांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे सध्या जर आपण बघितलं तर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर अजूनही कायम असला तरी पंचगंगा नदीची पाणी पातळी नियंत्रणात असल्याचं बघायला मिळते। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।